तर नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वात अगोदर एक महत्त्वाची सूचना. मी पण तुमच्यासारखाच एक साधा भोळा व्यक्ती आहे. तिच्यासाठी तुम्ही फक्त माझ्यासाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब आधी करून ठेवा. नंतर बरेचसे व्यक्ती जे आहेत ते व्हिडिओ पाहतात पण लाईक करत नाहीत. तर तुम्हाला मी आज पूर्ण माहिती लाडकी बहीण हप्ता याच्याविषयी देणार आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहेत, ही पूर्ण माहिती डिटेल मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता आणि संक्रांतीमध्ये मिळणारे पैसे ते किती आहेत आणि कधीपर्यंत मिळतील याची सर्व तारीखसहित तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी आज 26 डिसेंबर 2025 रोजी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट समोर आली आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सरकार महिलांच्या खात्यात मोठी रक्कम जमा करण्याची तयारी करत आहे. म्हणजे मकर संक्रांत जवळ आली आहे, त्यासाठी सरकार लवकरात लवकर मोठी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा करण्याची तयारी सुरू करत आहे. तर लाडकी बहीण योजना 4,500 रुपये एकत्रित मिळणार. म्हणजे याच्यावर आज आपण जाणून घेऊया. तर हप्त्याचे नियोजन आहे नोव्हेंबर महिन्याचा रखडलेला हप्ता आणि डिसेंबर व जानेवारी या महिन्यांचे चालू हप्ते असे एकूण 3 महिन्यांचे मिळून 4,500 रुपये एकत्रितपणे महिलांच्या खात्यात जमा करण्याचे नियोजन सरकार करत आहे. आणि कधी मिळणार? मकर संक्रांतीच्या सणापूर्वी 14 जानेवारी 2026 ही रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. तर पाहू शकता लाडक्या बहिणींनो, तुमची जी रक्कम आहे ती 14 जानेवारी 2026 ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची दाट शक्यता आहे. तर सणासुदीच्या काळात महिलांना हा मोठा आर्थिक आधार ठरणार आहे. तर 31 डिसेंबर 2025ची अंतिम मुदत म्हणजे KYC. तर योजनेचा लाभ अखंडित सुरू ठेवण्यासाठी बऱ्याचशा महिलांनी जी आहे ती KYC केलेली नाही आहे आणि 90% महिला ज्या आहेत ती KYC करून बसलेल्या आहेत. तर ज्यांनी KYC केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या, जी अनिवार्य आहे. आणि अंतिम तारीख जी आहे ती 31 डिसेंबर 2025पर्यंत ही प्रक्रिया करणे आवश्यक आहे. जर 31 डिसेंबरच्या नंतर तुम्ही ही KYC पूर्ण करू शकणार नाहीत. तर काय करावे? ज्या महिलांची KYC अद्याप झालेली नाही त्यांनी तातडीने आपल्या जवळच्या महाई-सेवा केंद्रात किंवा अंगणवाडी सेविकाकडे जाऊन आधार लिंकिंग पूर्ण करून घ्यावे. ही KYC केल्यास पुढील हप्ते थांबवू शकतात. तर लाडक्या बहिणी, तुम्हाला ही आज होती महत्त्वाची माहिती. अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पुढे तुम्हाला येत राहील. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.